आता पाहूया बीड प्रकरणात आतापर्यंत काय अपडेट आलेले आहेत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। भाजप आमदार सुरेश धस यांनी घेतली अजित पवारांची भेट। ज्ञानराधा कोऑपरेटिव्ह, जिजाऊ बँक आणि राजस्थान मल्टीस्टेटमधील ठेवीदारांच्या बुडालेल्या पैशासंदर्भात अजित पवारांशी चर्चा। पुरावे नसतानाही भाजप नेते सुरेश धसांकडून धनंजय मुंडेंवर आरोप। अजित पवारांकडून देवेंद्र फडणवीसांसमोर नाराजी व्यक्त, सूत्रांची माहिती। बीड प्रकरणात अजित पवारांना कोणते पुरावे हवेत? अजित पवार हतबल महाराष्ट्राचे नेते असते तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून वगळलं असतं। खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल। माझ्यापेक्षा मोठा अभ्यास करणाऱ्यांना उत्तर देऊ शकत नाही। एसआयटी लावण्यासाठी लिहिलेलं पत्र मी मुख्यमंत्र्यांना लिहिलं। नागपूरमध्येही माझं मत स्पष्ट केलं। सुरेश धस यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला पंकजा मुंडेंचं उत्तर। त्यामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलं एसआयटी लावण्याचं ते मी लिहिलं, मी ते तुम्हाला कॉपी देऊ शकते। प्रत्येक वेळी नागपूरमध्ये मी मीडियाला त्या संदर्भामधलं माझं मत स्पष्ट सांगितलंय। भाजप माफिया मित्रपक्षांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे महाराष्ट्राचं माफियाकरण होत आहे। खासदार संजय राऊत यांचा हल्लाबोल। फडणवीस यांच्यामध्ये आव्हान आहे की भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं आपल्या माफिया मित्रपक्षांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं माफियाकरण होईल। सज्जन माणूस असता तर एका मिनिटात राजीनामा दिला असता, मात्र कसलीच लाज नसल्यामुळे धनंजय मुंडे मंत्रिपद सोडायला तयार नाही। अंजली दमानी यांची धनंजय मुंडेंवर टीका। ही सज्जन व्यक्ती जर असता तर त्यांनी एका मिनिटात पदाचा राजीनामा दिला असता की निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून मी देतोय असं म्हणायला हवं होतं। बीडमधील हत्येचा तपास हा धूळफेक, सुरेश धस बोलतात, मात्र वरून दट्ट्या मिळाला की माघार घेतात। खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। सुरू आहे, तपास हा धूळफेक आहे, अजूनही तेच चालू आहे, वाचवण्याचेच प्रकार चालू आहेत। खरे आरोपी आजही बाहेर आहेत। सुरेश धस बोलतात आणि नंतर माघार घेतात, त्यांना वरून दट्ट्या आला की माघार घेतात। मजकुराची माहिती न देता माझी सही कशी वापरली? देशमुखांचा सवाल। धनंजय देशमुखांच्या फोननंतर हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका मागे। हे चुकीच्या पद्धतीनं असं करण्यामागचा काय हेतू आहे? त्याच्यात डुप्लिकेट सह्या करून तुम्हाला मेन्शन केलं मी आता की तुम्ही डुप्लिकेट सह्या केल्या। तुम्ही म्हणले कुठं केल्या? तुम्ही आता लगेच म्हणाले की हो मला तिथं ते केल्या म्हणून मी